नमस्कार. चला तर मग आज आपण एका अशा खेळाबद्दल बोलूया जो दिसायला खूप सोपा आहे पण मुलांसाठी खूपच जास्त प्रभावी आहे. हा एक असा खेळ आहे जो मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाला शब्दांमधून ओळखायला मदत करतो. कधी विचार केलाय का की आपली मुलं त्यांना ज्या गोष्टी दिसतात, ज्यांना ते स्पर्श करतात, त्याबद्दलचं वर्णन शब्दांमध्ये कसं करत असतील? हा प्रश्न पालक आणि शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? तर या प्रश्नाचं एक सोपं उत्तर आहे आणि ते म्हणजे वस्तुवर्णन. आता हे काय आहे? तर ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्यामुळे मुलांची बोलण्याची क्षमता आणि त्यांच्या संवेदनांची जाणीव दोन्ही एकाच वेळी वाढतं. म्हणजे मुलं वस्तूंचा रंग, आकार आणि ती वस्तूला हात लावल्यावर कशी वाटते ह्यावरून त्या वस्तूचं वर्णन करायला शिकतात. यामुळे काय होतं? त्यांची बघण्याची, निरीक्षण करण्याची शक्ती वाढते आणि नवीन नवीन शब्दही शिकायला मिळतात. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? या इतक्या प्रभावी खेळासाठी तयारी करणं अगदीच सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. यासाठी आपल्याला फक्त आपल्या घरात सहज मिळणाऱ्या वस्तू लागतील. म्हणजे बघा, मुलांची खेळण्यातली बाहुली, चेंडू, गाडी किंवा स्वयंपाकघरातला चमचा. स्पर्शाची जाणीव व्हावी म्हणून एखादा दगड, कापसाचा बोळा, स्पंज अशा वस्तू. आणि हो, एक खास गोष्ट म्हणजे जादूची पिशवी. म्हणजे अशी पिशवी ज्यातून आत काय आहे ते दिसणार नाही आणि डोळ्यावर बांधायला एक पट्टी, बस. चला तर मग बघूया मुलांचं वय जसं वाढत जातं तसा हाच खेळ कसा अजून इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग बनतो. बघा, या खेळाची खरी गंमतच ही आहे. 3 ते 4 वर्षांची मुलं वस्तू फक्त बघून तिचं नाव आणि रंग सांगतात. 4 ते 5 वर्षांची मुलं थोडी मोठी होतात, मग ती त्या वस्तूचं कोडं घालतात. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर अजून हुशार होतात. ती डोळे बंद करून फक्त स्पर्शाने वस्तू ओळखतात आणि त्याबद्दल सविस्तर सांगतात. म्हणजे खेळ तोच, पण प्रत्येक वयोगटासाठी त्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या ग्रुपपासून. गट अ म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात शिकण्याचा पाया असतो. डोळ्यांनी बघणं आणि त्याबद्दल बोलणं, अगदी आपल्या शाळेतल्या शो अँड टेल सारखंच. इथे बघा, संवाद किती सोपा आणि सरळ आहे. ताई विचारतात, समीर काय आणलेस बाळा, उभं राहून सगळ्यांना दाखव. आणि मग समीर उत्तर देतो, ही माझी बाहुली आहे. मग ताई त्याला अजून प्रश्न विचारून बोलायला लावतात, जसं की, अरे वा, तुझ्या बाहुलीच्या फ्रॉकचा रंग कोणता आहे? आणि हीच गोष्ट आपण घरात अगदी सहज करू शकतो. मुलाला त्याचं आवडतं खेळणं घ्यायला सांगायचं आणि घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा आजी आजोबांना दाखवून त्याबद्दल सांगायला लावायचं की ही माझी गाडी आहे, ती फास्ट पळते, तिचा रंग लाल आहे. बघा किती सोपं आहे. चला तर मग आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. आता खेळात थोडीशी मिस्ट्री आणि गंमत येणार आहे. या वयात मुलं वस्तू लपवतात आणि मग सुरू होतो हिंट्सचा खेळ. जसं रिया म्हणतीये, ओळखा पाहू मी कोण, मी लांब आहे आणि जेवताना माझा उपयोग होतो. आणि मग बाकीची मुलं लगेच ओळखतात, चमचा. यामुळे मुलांची वर्णन करण्याची शक्ती आणि तर्क लावण्याची क्षमता दोन्ही वाढतात. हाच खेळ आपण रोजच्या एका साध्या गोष्टीसोबत खेळू शकतो. जेवणाचा डबा न उघडता फक्त वास घेऊन किंवा आतमध्ये काहीतरी गोल आणि गोड आहे अशी हिंट देऊन काय आहे ते ओळखायला सांगणं. बघा, रोजची साधी गोष्टसुद्धा एक खेळ बनून जाते. आणि आता येतोय या खेळाचा सगळ्यात ॲडव्हान्स टप्पा. इथे डोळे बंद करून फक्त स्पर्शाच्या जादूने वस्तू ओळखायची आहे. तर या टप्प्यात एंट्री होते एका खास गोष्टीची, ती म्हणजे जादूची पिशवी. ही पिशवी खेळातली उत्सुकता आणि आव्हान दोन्ही गोष्टी एकदम वाढवते. आता प्रश्न थोडे डीप होतात. ताई विचारतात, पिशवीत हात घालून वस्तूला स्पर्श कर, सांग बघू ती मऊ आहे की कठीण? मूल स्पर्शाने ओळखतं, मऊ आहे. मग पुढचा प्रश्न, ती कशाची बनलेली असेल आणि आपण ती कशासाठी वापरतो? यातून मुलांची शब्दसंपत्ती खूप वाढते. या पिशवीसोबत अजून एक मस्त खेळ खेळता येतो. पिशवीमध्ये वस्तूंच्या जोड्या ठेवायच्या. समजा 2 पेन्सिल, 2 खोड रबर. मग मुलाने डोळे बंद करून पिशवीत हात घालून फक्त स्पर्शाने सारख्या वस्तूंची जोडी शोधून बाहेर काढायची. यातून स्पर्शाची समज एकदम पक्की होते. आणि हे स्किल आपण रोजच्या कामात पण वापरू शकतो. जसं की कपड्यांच्या घड्या घालताना मुलाला सांगायचं की यातले मऊ कपडे म्हणजे टॉवेल, टी शर्ट एका बाजूला ठेव आणि खरखरीत कपडे म्हणजे जीन्स दुसऱ्या बाजूला ठेव. बघा, काम पण झालं आणि मुलं शिकली सुद्धा. चला तर मग एकदा पटकन बघूया की या सगळ्या खेळातून मुलांमध्ये नक्की काय काय बदल घडतात आणि कोणती कौशल्य विकसित होतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. सुरुवातीला म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं फक्त मऊ, कठीण, थंड, गरम यातला फरक ओळखायला शिकतात.
मग 4 ते 5 वर्षांची झाल्यावर ती 2 वेगवेगळ्या वस्तूंच्या स्पर्शाची तुलना करू शकतात आणि 5 ते 6 वर्षांची झाल्यावर तर ती 3 ते 5 वस्तू त्यांच्या स्पर्शाप्रमाणे रांगेत लावू शकतात. म्हणजे कोणती वस्तू सर्वात मऊ आहे, मग त्यापेक्षा थोडी कठीण कोणती, असं. तर मग ह्या सगळ्यातून एक गोष्ट तर नक्कीच कळली असेल की मुलांच्या विकासासाठी काहीतरी महागडं आणि मोठं करण्याची गरज नाही. साध्या साध्या गोष्टीतूनही आपण हे करू शकतो. मग प्रश्न हा आहे की आज आपल्या मुलासोबत कोणता स्पर्शाचा खेळ खेळला जाईल?